नमस्कार मित्रांनो, महाराजांच्या जीवनातून आयुष्य ही एक मालिका सिरीज आपण आज चालू करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील अनेक घटना घेऊन त्यांच्या आदर्शावर किंवा त्यांच्या विचारावर आपण कसं चाललं पाहिजे हे आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज हे एक विचारांचा समूह. शिवाजी महाराज म्हणजे एक असं व्यक्तिमत्व आहे की त्यांनी प्रत्येक परिस्थितीमध्ये कशा पद्धतीनं वागलं पाहिजे याची समय सूचकता आणि त्याचा आदर्श आपल्या पूर्ण आयुष्यामधून दिलेला आहे. मित्रांनो, अफजल खानच्या भेटीच्या वेळेसचं एक अतिशय सुंदर असं उदाहरण किंवा या संपूर्ण भेटी दरम्यानचा प्रसंग आपणास काय सांगून जातो याची विवेचना आज आपण या व्हिडिओमधून करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज जर म्हणलं तर समय सूचकता आणि सहनशीलतेचं एक भांडार म्हणावं लागेल. ते कसं तर ज्यावेळेस अफजल खान हा स्वराज्यावरती चालून येण्यासाठी निघाला त्यावेळेस त्याने एक वेगळा रस्ता पकडला. तो रस्ता म्हणजे तुळजापूर, पंढरपूरहून पलीकडे महादेव, शिखर शिंगणापूर आणि त्याच्यानंतर पुढे जायचं. हा रस्ता त्याने का निवडला? कारण की या रस्त्यांवरती हिंदूंचे दैवत आहेत, हिंदूंचे देवळं आणि मंदिर आहेत, भाविक आणि भक्त आहेत. मित्रांनो, या भेटीमध्ये अफजल खानला छत्रपती शिवाजी महाराजांना आव्हान तर द्यायचंच होतं, परंतु हिंदूंची जी काही मंदिरं होती त्या मंदिरांना बाटवायचं होतं, तेथील पुजाऱ्यांना मारायचं होतं, आया बहिणीची आबरू घ्यायची होती. हा सर्व उठाठेव करायचा होता, म्हणून अफजल खानाने हा रस्ता निवडला. मित्रांनो, सुरुवातीला तो तुळजापूर येथे पोहोचला. तुळजापूरला पोहोचल्याच्या नंतर त्याने तुळजापूरमधील देवी अक्षरशः उचलून आणली, फोडली, ती देवी दळली आणि तिची जी काही रांगोळी झाली आहे ती तुळजापुरामध्ये त्याने फेकली. तुळजापुराच्या बाजूला बराच गोंधळ माजवला, आया बहिणींची आबरू घेतली आणि हा जो काही गोंधळ आहे तो छत्रपती शिवाजीराजे यांच्या कानावर जात होता. मित्रांनो, यामधून छत्रपती शिवाजी महाराज किती संयमी आहेत हे लक्षात येतं. या गोष्टीचा त्यांना प्रचंड राग तर आलेलाच आहे. प्रचंड राग आलेला आहे. तळपायाची आग त्यांच्या मस्तकात गेलेली आहे. परंतु महाराजांनी समय सूचकता दाखवली, सहनशीलपणा दाखवला. त्यावेळेस जर आत्ताचा मीडिया असता तर किती ओरड झाली असती, कुठे तुमचे महाराज, कुठे छत्रपती शिवाजी महाराज जे स्वतःला हिंदू आणि मराठा म्हणून घेतात. एवढी जाळपोळ झाली, एवढा धिंगाणा झाला तर कुठे आहेत महाराज? परंतु महाराजांनी या वेळेमध्ये काहीही पाऊल उचलणार नाही किंवा कुठलीही रिस्क त्यांनी घेतली नाही. तुळजापूर झाल्याच्या नंतर हा लोंढा, हा अफजल खान पंढरपूरला येऊन पोहोचला आणि पंढरपूरमध्ये देखील हाच हाहाकार त्याने माजवला. हाहाकार माजवत असताना त्याला विठोबाची मूर्ती मात्र भेटली नाही. ती मूर्ती येण्याच्या अगोदरच काही मंडळींनी किंवा काही वारकऱ्यांनी ती मूर्ती लपवली होती. परंतु तिथे देखील याने जाळपोळ, धिंगाणा, तेथील वारकऱ्यांना मारणं, तेथील पुजाऱ्यांना मारणं, आया बहिणींना त्रास देणं ही गोष्टी चालू ठेवल्या. मित्रांनो, त्यानंतर तो शिखर शिंगणापूरला पोहोचला आणि तिथे देखील त्याने बराच गोंधळ माजवला. मित्रांनो, या सर्व परिक्रमेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कानावरती एक गोष्ट जात होती. महाराजांच्या कानावरती दररोज हा काय करतोय ते जात होतं. महाराजांना राग येत होता, परंतु अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराजांनी यामध्ये कुठलंही उलट पाऊल उचललं नाही. मित्रांनो, या सर्व गोष्टीतून आपणास काय शिकायचं आहे? शिकायचं हे आहे की आपण जर राग आला तर राग हा व्यक्त करण्याची एक वेळ असते. आपला संताप व्यक्त करण्यासाठी चांगली वेळ येऊ द्यावी लागते. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या प्रसंगातून दिसून येतं. पुढे अफजल खानाची भेट झाली आणि अफजल खानाला छत्रपती शिवाजी महाराजांनी फाडून काढला. सगळा बदला एका दिवशी त्यांनी घेतला. परंतु या सर्व परिक्रमेमध्ये महाराजांनी जी काही सहनशीलता दाखवली आणि जी काही समय सूचकता दाखवली ती नगदीच आत्ताच्या पिढीने घेण्याची गरज आहे.
कारण मित्रांनो, सध्याची ही पिढी आहे ती हायब्रिड पिढी म्हणावी लागेल आणि कुठल्याही गोष्टीवरती कुठेही इमिडिएट रिॲक्ट होणं आणि संताप व्यक्त करणं ह्या पिढींना जमतं. तर मित्रांनो, शिवचरित्रातून तुम्ही काय घ्यावं? शिवचरित्रातून समय सूचकता घ्यावी. कोणत्या वेळेस संताप व्यक्त करावा हे घ्यावं. छत्रपती शिवाजीराजांना राग तर भयंकर आला होता. त्यांच्या तळपायाची आग अगदी मस्तकात गेली असेल. आपल्या देवदेवतांचा अपमान होत आहे. आपली आई जगदंबेचा अपमान होत आहे. भोजरांचा अपमान होत आहे. आया बहिणींची आबरू घेतली जात आहे. त्यांना छळलं जात आहे. लहान मुलं लेकरं देखील त्यावेळेस त्यांनी सोडली नव्हती. त्यांना मारलं जात आहे. या सर्व गोष्टी त्यांच्या कानावर येत आहेत. त्यांना त्या दिसत आहेत. तरी देखील छत्रपती शिवाजीराजांनी सहनशीलता दाखवली. राग व्यक्त करण्याची ही वेळ नव्हती. अफजल खानला पूर्णपणे संपवायचा होता आणि तो संपवण्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराजाकडे पाहिजे होतं प्लॅनिंग आणि ताकद. तसं पाहता अफजल खानाची ताकद ही शिवाजी महाराजांपेक्षा मोठी होती. त्याच्याकडे खूप आणि सैन्यबल देखील शिवाजी महाराजांपेक्षा जास्त होतं. मैदानी लढाईमध्ये हे सर्व टिकत नव्हतं हे महाराजाला माहिती होतं. त्यामुळे महाराजांनी समय सूचकता दाखवली, सहनशीलता दाखवली आणि पट्ट्यात आणून टप्प्यात कार्यक्रम या अफजल खानाचा छत्रपती शिवाजीराजांनी केला. मित्रांनो, या सर्व गोष्टीमधून तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की महाराजांच्या शिवचरित्रातून तुम्ही त्यांचा सहनशीलता आणि समय सूचकता हे 2 गुण घ्या. कधी रिॲक्ट व्हायचं, एखाद्यावरती राग आला तर राग व्यक्त करण्याची खरी वेळ काय आहे हे देखील महाराजांनी सांगून दिलं. मित्रांनो, छत्रपती शिवाजीराजा आहे म्हणजेच विचारांचं भांडार आहे. त्यांचे गुण, त्यांची शिकवण, त्यांचे संस्कार हे आऊसाहेबांनी त्यांच्यामध्ये भरले होते. आऊसाहेबांनी भरले, परंतु महाराजांनी ते आचरणात देखील आणले आणि शिवचरित्रातून आत्ताच्या पिढीने किंवा आत्ताच्या शिवभक्तांनी हा महाराजांचा समय सूचकता आणि सहनशीलता हा गुण नक्कीच घेतला पाहिजे. सध्या घरामध्ये देखील छोट्या छोट्या कारणावरून नवरा बायकोमध्ये, मित्रांमध्ये भांडणं होत असतात. आपण इमिडिएट रिॲक्ट होतो, कारण छोटे असतात. ही तर किती मोठी कारणं होती बघा. अफजल खानने पूर्ण आपल्या धर्मावरती, पूर्ण आपल्या मंदिरावरती, पूर्ण आपल्या जनतेवरती, छत्रपती शिवाजी महाराजांना जनता ही मायबाप होती. शेतकरी हा पोशिंदा होता. म्हणजेच एखाद्या भाजीच्या डेटाला देखील धक्का लागला तर छत्रपती शिवाजीराजांना दुःख व्हायचं. त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये देखील या अफजल खानने धुमाकूळ घातला होता. त्यावेळेस छत्रपती शिवाजीराजांना किती राग आला असेल, किती क्रोध आला असेल. वाटलं असेल म्यानातली तलवार काढावी आणि जाऊन या अफजल खानची गर्दन उतरा. मित्रांनो, महाराजांनी इथे समय सूचकता दाखवली. महाराजांनी येथे सहनशीलता दाखवली आणि याच गुणाची सध्या खूप आणि खूप गरज आहे, ती म्हणजे समाजाला. मित्रांनो, शिवचरित्रातून जीवनप्राप्ती ही आपली व्हिडिओची सिरीज आपल्या चॅनलला चालू राहील. अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि मला सपोर्ट करा. धन्यवाद.